नमस्कार, स्वाद जेवणाचा या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण डांगर भोपळ्याच्या उपवासाच्या घाऱ्या बनवणार आहोत। तर काही जण याला घारगे असेही म्हणतात व डांगर भोपळा याला काशी भोपळा असेही म्हणतात। ही रेसिपी उपवासासाठी खूपच पौष्टिक आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। डांगर भोपळ्याच्या उपवासाच्या घाऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटी हा भोपळा मी किसून घेतलेला आहे। तर हा भोपळा असा असतो, हा डांगर भोपळा किंवा या भोपळ्याला काही जण काशी भोपळाही म्हणतात। तर ह्या भोपळ्याच्या मी 2 फोडी घेतलेल्या आहेत आणि त्याचे बी काढून बारीक किसणीने किसून घेतलेला आहे। पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। आपला भोपळा चवीला थोडासा गोडच असतो म्हणून पाऊण वाटी घेतलेला आहे। 1 वाटी भगरीचं पीठ घेतलेले आहे। उपवासासाठी आपण जे भाकरीसाठी वापरतो ते भगरीचं पीठ आहे। 2 चमचे गावरान तूप, चिमूटभर मीठ, चिमूटभर जायफळ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। तर त्या कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं। तूप गरम झालेलं आहे तर त्यामध्ये हे भोपळ्याचं किस तेही टाकून घ्यायचं आणि हे एकसारखं हलवून घ्यायचं। हे पहा, थोडंसं परतून घेतलं की तुपामध्ये आपला हे भोपळा आणखी मऊ होईल। एखादा मिनिटभर हे तुपामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपले हे गूळ जे आहे, मी एक गूळ पाऊण वाटी गूळ मी किसून घेतलेला आहे, ते गूळ पण ह्यामध्ये घालून आता सगळं एकसारखं हे फिरवून घ्यायचं। हे पहा, आणि आता हे 2 मिनिटं चांगलं गूळ आणि हे भोपळ्याचं जे किस आहे ते 2 ते 3 मिनिटं आपण मीडियम गॅसवर हे शिजवून घेऊया। हे पहा, आपल्या हे गुळाला पाणी सुटलेलं आहे। आता हे दोन्ही एकत्र शिजताना थोडंसं आपलं हे पाणी पण सुटून असं तुम्हाला ओलसर वाटेल जास्त, तर हे चांगलं एकजीव होण्यासाठी शिजून घ्यायचं। आणि गुळ मी बारीक किसून घेतलेला आहे, तुम्ही बारीक अशा फोडी करून टाकले तरीही चालेल। तर आता मी यावर झाकण ठेवते आणि आपण हे 2 मिनिटं बारीक गॅसवर ठेवूया आणि मध्येच हे उघडून बघायचं, खाली लागण्याची शक्यता असते। आपले 2 मिनिटं झालेले आहेत तर पाहूया। हे पहा, गुळाला पाणी सुटलेलं आहे आणि चांगलं हे शिजत आहे। तर आता एकदा हे हलवून घेऊया आणि हे जे गुळाचं पाणी सुटलेलं आहे हे पूर्ण आटलं पाहिजे। सुक्क जरा झालं की मग आपण हे गॅस बंद करूया आणि हे मध्येच असं एकसारखं थोडंसं हलवून घ्यायचं, खाली लागण्याची शक्यता असते। तर आणखीन 1-2 मिनिटं मी हे शिजवून घेते। आपले 2 मिनिटं झालेले आहेत। हे पहा, छान मस्त हे पाणी याच्यातलं सुकत आलेलं आहे। आता आपण हे वेलची पावडर, चिमूटभर मीठ आणि जायफळ पावडर हेही त्यामध्ये टाकून घेऊया आणि एकसारखं आपण हे हलवून घेऊया। हे पहा, गुळाचं पाणी छान सुकत आलेलं आहे। आपल्याला खूपच पाणी यातलं सुकवायचं नाहीये, ते 1-2 वेळा असं मधून हलवून घ्यायचं, कारण गुळाचं पाणी हे पूर्ण सुकत आलेलं आहे। तर खाली लागू नये म्हणून आपण हे थोडंसं हलवून घ्यायचं। हे पहा, आपले हे भोपळा छान मस्त शिजलेला आहे। तर खूप असं घट्ट आणि नाहीये, खूप सुकलेलं आणि खूप असं पातळही नाहीये। हे पहा, एकसारखं हलवून घेतल्यामुळं खाली हे काही लागलेलं पण नाही। आणि आता आपण गॅस बंद करायचा। तर आता मी गॅस बंद केलेला आहे। आपले हे कढईतलं जे तयार केलेलं भोपळ्याचं जे सारण आहे ते खूप थंडही होऊ द्यायचं नाही आणि खूप गरमही घ्यायचं नाही। तर आता कोमट आहे तेव्हाच आपण हे पीठ, आपलं भगरीचं पीठ घालून मळायला घेऊया। तर हे भोपळ्याचं सारण कोमट आहे तर आता मी हे पीठ मळण्यासाठी एका परातीत काढून घेते। आपले हे मिश्रण कोमट आहे, त्यामध्ये आपण हे उपवासाचं भगरीचं पीठ तेही टाकून घेऊया। पीठ कधी कमी जास्तही लागू शकतं, तर आपण हे थोडं थोडं करून ह्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे पहा, मी उलटण्यानेच करून घेते, कोमट असल्यामुळे तर हाताला चटका बसण्याची शक्यता असते। तर काहीतरी उलटाणे वगैरे घेऊनच तुम्ही मळून घ्या। जेवढं ह्यामध्ये पीठ बसल तेवढंच घालायचंय, त्यामुळे आपल्याला पीठ कमी जास्त लागू शकतं। हे आणखीन थोडंसं मी पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते। हे पहा,
जसं आपल्याला पिठाची गरज लागेल तेवढंच पीठ टाकून हे मळून घ्यायचं असं एकसारखं. आता थोडंसं पीठ थंड झालेलं आहे तर मी आता हे हाताने मळून घेते. हे पहा थोडंसं हे थंड झालंय, मी आता हातानेच मळून घेते आणि थोडंसं पातळ वाढते म्हणून हे उपवासाचं भगरीचं पीठ आणखीन थोडंसं घालून हे मळून घेते. गुळ पण आपण कचरा वगैरे असतो ना तेव्हा व्यवस्थित बघूनच घालायचं. आणि पीठ पण हे मी चाळून घेतलेलं आहे भगरीचं. हे पहा हे असं सर्व चांगलं मळून घ्यायचं. आणि कोमट असतानाच भगरीचे पीठ का घालायचं तर आपल्या ह्या भगरीच्या पिठाला पण चिकटपणा येतो कोमट असल्यामुळे. हे मिश्रण हे पहा खूपच घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असं मिश्रण हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. हे पहा तर आपण ह्याच्या आता पुऱ्या बनवायला घेऊया. हे पहा एक वाटीमधलं इतकं उपवासाचं हे भगरीचं पीठ उरलेलं आहे. तर आपल्याला जेवढं प्रमाण ह्यामध्ये लागेल तेवढंच आपण पीठ घालायचं आणि राहिलेलं पीठ हे ठेवायचं. किंवा काही वेळेस पीठ जास्तही लागू शकतं. तर माझं पीठ इतकं उरलेलं आहे. हे पहा आपले हे पीठ घारगे करण्यासाठी तयार आहे. तर आपल्या पिठाचं प्रमाण हे असं आहे, खूपच घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. तर असे छोटे छोटे हे असे गोळे करून मी घेणार आहे. तर त्याआधी तर आपल्या हाताला थोडंसं हे मी तूप घेतलं, तेल किंवा तूप घ्यायचं. हे थोडंसं असं मी हाताला तूप लावून असे छोटे गोळे करून घेते. हे पहा हे असे गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे. तर चला आता आपण हे घारगे बनवून घेऊया पोलपाटावर. हे पोलपाट घेतलेलं आहे आणि त्यावर मी हे छोटीशी अशी प्लॅस्टिक कागद घेतलेला आहे. साखर किंवा शेंगदाण्याची अशी जे मार्केटमधून आणलेले कागद असतात तसे प्लॅस्टिकचे कागद घेतलेले आहे. आपले पुरी यंत्र असेल तर तेही तुम्ही घ्या, त्यावरही असे त्या साईजमध्ये प्लॅस्टिकचं कागद असतं तेही वापरू शकता. तर आता हे कागद मी खाली ठेवलेलं आहे आणि कागदाला थोडंसं मी हे तूप लावलेलं आहे. तूप लावून घ्यायचं आणि हे मी आत्ता जे छोटा गोळा तयार केलेला आहे तो गोळा ठेवून असं हाताने ह्यावर थोडंसं असं दाबून घ्यायचं. हे पहा असं हळूहळू आणि थोडासा गोल आकारमध्येच हा दाबून घ्यायचं. खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, अशा प्रमाणात हे असे घारगे आपण बनवून घ्यायचे. हे पहा काही जण घारगे म्हणतात, काही जण घाऱ्या म्हणतात. हे बघा आपले हे घाऱ्या तयार आहेत. तर आपण हे आता तळून घेऊया. गॅसवर हे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर गॅस बारीक आहे, तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तर यामध्ये हे घारगे आता मी तेलामध्ये तळायला घेते. तेल गरम झालेलं आहे आणि गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे. तर आपल्या ह्या घाऱ्या तेलामध्ये सोडून घेऊया. हे पहा प्लॅस्टिकच्या कागदावरून ही हळूच काढून तेलात सोडलेली आहे. तर आता अर्धा मिनिट त्याला उलटायचं नाही. हे पहा छान आपल्या घाऱ्या वर आलेल्या आहेत तळून. तर त्याला असे तेलात उलटून घेऊया. हे पहा खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही. या आपल्या घाऱ्या अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या. आपल्या ह्या घाऱ्या अशा सोनेरी तळून झालेल्या आहेत. तर आता हे तेलातनं मी बाजूला काढून घेते. हे पहा एक घारी आपण तळून घेतलेली आहे. तर हे दुसराही गोळा मी त्याचप्रमाणे घेतलेला आहे. तर जर असा हाताने थापून जर आपल्याला जमत नसेल तर आपण दुसरा असं एक प्लास्टिकचा कागद वर त्याच्या असा ठेवून घ्यायचा आणि लाटणीने हळूहळू हे लाटून घ्यायचं. हे पहा असं गोल आपलं हे छोटंसं घाऱ्या. पिठाचं प्रमाण आपण मोठा गोळा घेतला तर मोठा होतं आणि छोटा घेतला की छोट्या आपल्या ह्या घाऱ्या तयार होतात. हे असं लाटून घ्यायचं आणि हे पहा हे व्यवस्थित पटकन निघतं कागदावरून. आता हे मी तेलात तळून घेते. हे पहा असं हळू काढायचं. हे पहा हे अशा हळूच तेलात सोडायच्या, थोड्याशा अशा वरून दाबायच्या. आपली पुरी थोडीशी अशी फुगेल. ह्या आपल्या घाऱ्या अशा थोड्याशा पलटी करून घ्यायच्या. आता मी सर्व घाऱ्या अशा बनवून घेते. लगेच आपली पोलपाट्यावरची
अशी थापून झाली की तेलात सोडायची. हे पहा, ही आपली घारी तळून झालेली आहे. तर सर्व घाऱ्या मी अशाच बनवून तळून घेते. आपल्या ह्या डांगर भोपळ्याच्या उपासाच्या घाऱ्या तयार आहेत. ह्या घाऱ्या 4 ते 5 दिवस टिकतात. प्रवासात पण ह्या घाऱ्या आपण खाऊ शकतो आणि टिफिनसाठीही घाऱ्याही बनवून आपण घेऊ शकतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही घाऱ्या नक्की बनवून पहा. आपल्या ह्या घाऱ्या हे पहा अशा मऊसूत आहेत. आपण उपासाचं पीठ घातलेलं आहे ना, थोडंसं भगर आणि शाबूचा कडकपणा असतो, त्यामुळे टम्म फुगलेल्या नाही आहेत, पण खूपच छान आणि मस्त मऊसूत झालेल्या घाऱ्या आहेत आपल्या. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद.